महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गजानन महाराज पालखी सोहळ्याचे परभणीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन। शेगाव ते पंढरपूर पालखी सोहळ्याला शेगाव येथून सुरुवात होऊन पंढरी विठुरायाच्या चरणी आषाढी कार्तिकी वारीचे परभणीत शिवरामनगर येथे कैलासवासी संत कडुबाई शंकरराव देशमुख यांची अविरत सेवा केली जाते। या सेवेला 55 वर्षे पूर्ण झाली आहेत। दिंडी प्रसादाची परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा गभा काशीबाई शिवाजीराव देशमुख व त्यांचे चिरंजीव राजेश्वरराव शिवाजीराव देशमुख व नंदकुमार शिवाजीराव देशमुख तसेच ओमकार चंद्रकांतराव देशमुख हे परंपरेचे पायी यशस्वीतेसाठी संजय लोखंडे पुढाकार घेत असतात। येणाऱ्या दिंडींच्या भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। संत तुकाराम महाराज मंदिर कडुबाई यांचा मळा शिवरामनगर परभणी या ठिकाणी श्री गजानन महाराज पालखी सोहळा दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी। जसंही आगमन होतं तेव्हा श्री संत कडुबाई यांच्या या मळ्यामध्ये पूर्वीपासून आज गेले 55 वर्षापासूनची ही परंपरा त्यांनी अबाधित ठेवली आणि त्यांच्यानंतर त्यांचा पूर्ण परिवार या म्हणजे सद्भावना या कार्याला असाच पुढे प्रतिसाद देत राहील आणि या त्यांच्या परिवारात त्यांच्या सुनबाई आणि त्याच्यानंतर आता त्यांचे जे काही वंशज येतील ते सुद्धा संत श्री कडुबाई यांचा वारसा पुढे चालूच ठेवतील। श्री गजानन महाराजांची पालखी परभणीमध्ये पूर्वीपासून फक्त संत कडुबाई यांच्या मळ्यामध्येच येत होती आणि आज सुद्धा ती त्यांचा मोठा मुलगा शिवाजीराव शंकरराव देशमुख यांचा मोठा मुलगा राजेश्वरराव देशमुख हे सुद्धा आता त्यांचे आणि चिरंजीव नंदकुमारजी देशमुख हे सर्व काही या सत्कार्याला असेच हिरिहिरीनं भाग घेतात आणि मोठ्या संख्येनं त्यांचा पूर्ण परिवार ओमकार देशमुख सागर देशमुख नारायण देशमुख हे सर्व काही त्यांचा परिवार आहेत आणि त्या परिवारातले सर्व काही या संत कडुबाई यांची परंपरा निभवण्यास आणि गजानन महाराजांची पालखी सोहळ्याचा पूजन करण्याचा मान त्यांना प्रत्येक वर्षी परभणीकर देत असतात। त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।